अनेक वर्षापासून आपल्या दिवा शहरातील तमाम जनतेची, माता भगिनी, वडीलधाऱ्या असतील, प्रवासी बांधवांची एकच मागणी आहे की दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही लोकल इथून चालू झाली पाहिजे। परंतु प्रशासन असेल की इतर कोणी त्याकडे का म्हणजे व्यवस्थितपणे लक्ष देत नाही हे त्यांनाच माहिती। आज कित्येक दिवसापासून कित्येक नागरिकांचे जीव जात आहेत, माता भगिनींचे जीव गेलेले आहेत। मला वाटतं गेल्याच महिन्यात एक 20 वर्ष वयाच्या मुलाचा जीव गेलेला आहे। याकडे कोणीही का लक्ष देत नाही आहे। याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं आणि यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार करत आहे। यासाठी स्वाक्षरी मोहीम घेतली, 2023मध्ये मोर्चाही काढला। त्यानंतर त्याचे सर्वांना, मुख्यमंत्री साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील, रेल्वे प्रशासन असेल, सर्वांना याबाबत मी सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे। आणि एवढंच नाही तर राज्यपाल साहेबांपर्यंत हा पत्रव्यवहार केलेला आहे। तरी पण ही अजूनही फक्त चालढकल चालू आहे। ही चालढकल कुठेतरी थांबवा। आज विद्याविहारसारखं स्टेशन असेल, त्या स्टेशनवरती 2 प्लॅटफॉर्म असून तिथून जर ट्रेन सुटू शकते तर मग दिवा इथून का नाही? कारण दिवा तर हे जंक्शन आहे, मग इथून तर ट्रेन सुटायलाच पाहिजे। आणि यासाठी मी 16 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणास बसत आहे। याबाबत सर्वांना पत्रव्यवहार केलेलाच आहे आणि मी सर्व जनतेलाही विनंती करतो की कुठेतरी आपलं देणं तर आपल्या परिवारासाठी लढायला पाहिजे। कारण कुणाचे आई वडील कामाला जातात, कुणाचे मुलं कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात, हे जीवावर उदार होऊन प्रवास करतायत। ज्यावेळेस सकाळच्या वेळेस ते लटकत जातात ना, रोज कोणी ना कोणी पडलं जातं आणि त्याचा जीव जातोय। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। यासाठी सर्व दिवावासियांनी एकत्र येऊन या लढ्याला सर्वांनी पाठबळ दिलं पाहिजे। कारण हा लढा माझा वैयक्तिक लढा नाही आहे, हा लढा जो आहे हा सर्वांचा लढा आहे। आणि जोपर्यंत आपण सर्वजण उतरून या एकत्र येऊन संघटित होऊन जोपर्यंत संघर्ष करणार नाही तोपर्यंत हा लढा यशस्वी होणार नाही। जर तुम्ही राजकीय पक्षाचे त्यांच्या पाठीमागून राहिलात तर आपला विजय हा होणार आहे आणि आपल्यातून लवकर रेल्वे चालू होणार नाही। त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे खूप गरजेचं आहे। याबाबत की अनेक संघटना, राष्ट्रीय मराठा महासंघ आहे, त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यानंतर विद्रोहाचा विस्फोट करणारा बंडखोर याचे दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। पॅन्थर, ऑल इंडिया पॅन्थर सेना ठाणे जिल्ह्याचे संदीप साहेब यांनीही आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। त्याबाबत अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हा प्रमुख राजेदादा दाखिंकर यांनीही आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। तसेच शिवशाही प्रवासी संघटना, एक लक्षात घ्या, शिवशाही प्रवासी संघटना ही कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या संपूर्ण भागातली आहे। परंतु आज दिव्यातल्या संघटना हे पाठिंबा द्यायला तयार नाही आहेत, परंतु बाहेरच्या संघटना पाठिंबा देत आहेत। आता याबाबत काय बोलणार हे सर्वांनाच माहिती आहे। त्यानंतर अखिल भारतीय छावा युवा संघटना आहे, यांच्या वतीनेही आपल्याला ठाणे जिल्हा अध्यक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यानंतर इंदिरा गांधी महिला मंडळाच्या वतीने आपल्याला पाठिंबा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने आपल्याला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे। आणि आज परत एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या वतीने आयु बाळासाहेब पवार साहेब आहेत, महाराष्ट्र प्रदेशाचे कार्याध्यक्ष आहेत। त्यांनी आज आपल्या उपोषणास पाठिंबा देऊन त्यांनी तसं पत्रक आज घरपोच केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो। आणि या लाखो प्रवासी माता भगिनींच्या जो जीवन मरणाचा प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी आपण सर्वजण यांनी पाठिंबा दिलाच आहे। पण मी सर्वांनाही विनंती करतो की सर्वांनी एकत्र या आणि या लढ्याला कुठेतरी दिवावासियांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे। मी इथले स्थानिक आमदार आहेत राजू पाटील साहेब, त्यांनाही विनंती करतो। माजी आमदार होते सुभाष भोरे साहेब, त्यांनाही विनंती करतो। इथले जे नगरसेवक आहेत त्यांनाही विनंती करतो। खासदार साहेबांनाही विनंती करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाही विनंती करतो। माननीय शरदचंद्र पवार साहेबांना विनंती करतो। अजितदादांना विनंती करतो। देवेंद्र फडणवीस साहेबांनाही विनंती करतो। ज्या सर्व पक्षांना विनंती करतो की हा लढा केंद्रेचा वैयक्तिक लढा नाही। हे तुम्ही जरा सर्वांनी याचा विचार करा। रोजचे जर हे मतदार आहेत तुम्हा सर्वांचे आणि हे सर्वांच्या मतदारांचे जर तुम्हाला मत मिळालंच आहे, कुठेतरी त्यांचे जीव वाचवण्यासाठी एवढ्या वर्षी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू करा। कोणीही काही करणार असं करू नका। सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करा ही मी सर्वांना हात जोडून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।